अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांची सेवा माझे सगळे स्वामी भक्त करतात. महाराजांची सेवा करत असताना आपल्याला पदोपदी महाराजांची प्रचिती मिळत असते. आपल्याला महाराजांचे अनुभव येत असतात आणि आल्यानंतर आपण सेवा करत असताना काहींना लवकर अनुभव येतात, अदर कोणाला लेट अनुभव येत असतात. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं जर तुम्ही घरामध्ये 108 पारायण जर केले तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडत नाही. महाराजांकडे तुम्हाला मागायचं असेल तर तुम्ही फक्त तुमचं आरोग्य मागून बघा. आपल्या संपत्तीपेक्षा आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही कधीतरी आपल्या आरोग्यासाठी पण महाराजांकडे म्हणा की माझं आरोग्य चांगलं राहील तर सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील. म्हणून तुम्हाला सांगते की 108 पारायण तुम्ही नक्कीच तुमच्या घरात किंवा आपल्या घरांच्या आरोग्यासाठी करून बघा. ज्या घरामध्ये 108 पारायण केले जातात किंवा 108 पारायण संकल्पयुक्त असो किंवा 108 पारायण केले जातात त्या घरात खरंच कधीच महाराजांची कमी पडत नाही किंवा महाराजांचा आशीर्वाद भरभरून असतो. महाराजांची सेवा करत असताना अखंड नामस्मरण, 108 आरत्या, 108 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण नित्य नियमाने ज्या घरात केलं जातं किंवा ज्या घरामध्ये नेहमी होत असतं त्या घरात खरंच महाराजांचा खूप मोठा अनुभव येत असतो. हे तर तितकंच खरं आहे. महाराजांची सेवा करत असताना तुम्ही नित्य नियमाने रोज स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 3 अध्याय आणि 11 माळ जपणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसातून सकाळीच तुम्ही करू शकतात किंवा मग संध्याकाळी करू शकतात. जेव्हाही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही महाराजांची नित्यसेवा खरंच करून बघा. खूप छान नित्यसेवेने पण खूप छान अनुभव येतात. तर काहींचे तर असे अनुभव आहेत की जेव्हा नित्यसेवा चालू केली, ज्याही मनातून इच्छा असतील त्या सांगून नित्यसेवा जेव्हा चालू केलेली त्यावेळेस ही महाराजांचा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांना आलेला आहे. म्हणून मग 108 ज्यावेळेस पारायण आपण करत असतो त्यावेळेस त्याच्या आधीच आपल्याला अनुभव भेटत असतात. नाहीतर 108 पारायण संपल्यानंतर तरीही त्याच्यानंतर आपल्याला फळ नक्कीच भेटत असतं. महाराजांनी आपल्यासाठी काय चांगलं लिहिलेलं आहे ते महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. आपल्यासाठी एखादी गोष्ट चुकीची होत असेल किंवा आपली ती झालीच नाही, आपल्या मनासारखं झालं नाही, त्यावेळेस आपण महाराजांना दोष देण्यापेक्षा असं समजायचं की महाराजांनी आपल्या याच्याहून जास्त काही छान लिहून ठेवलेलं आहे आणि याच्याहून सुंदर होणार आहे. महाराजांची ही परीक्षा असते, त्यात आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की महाराजांची सेवा करा. 108 स्वामी चरित्र सारामृत तुमच्या घरासाठी म्हणजे जोही तुमचा व्यवहार अटकलेला असेल त्या व्यवहारासाठी, तुमचा बिझनेस सेट करण्यासाठी, तुम्हाला काही सक्सेस मिळवायचा असेल किंवा कोणत्याही यांच्यासाठी, दुःखांसाठी, अडचणींसाठी, आजारांसाठी, तुम्हाला तुमच्या घरात कोणाला मूलबाळ होत नसेल त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा 108 स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे संकल्पयुक्त सेवा आवर्जून करून बघा. काही नाही, साधे सोपे नियम आहेत. ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम आलेला असेल किंवा मासिक धर्म असेल त्यावेळेस आपल्याला ते 4-5 दिवस सोडून आपल्या पुढे परत 108 स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा आपल्याला सुरू ठेवायचा आहे. सुतक विटा ह्या गोष्टी जर आल्या तर त्यावेळेस आपल्याला पहिल्यापासून सुरू करावं लागतं. हा एक नियम आहे. मांसाहार वर्ज्य आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला करायच्या आहेत. कोणतं सुतक विटाळ आलं तर आपल्याला त्यावेळेस तितके दिवस हे करून सुतक तवेने विटाळ जर राहिलं तर त्यावेळेस आपल्याला नवीन सुरुवात करायची असते. पण ज्यावेळेस मासिक धर्म असतो त्यावेळेस आपले 4-5 दिवस स्किप करून पुढे आपण कंटिन्यू ठेवायचं असतं. म्हणून तुम्ही 108 स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करून बघा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.